या ठिकाणी आपण पाहू शकताय चेंडू या ठिकाणी पुरवला जातोय आणि मुख्य पंच म्हणून आपण पाहू शकताय संतोष या ठिकाणी पंचाच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगचा पंच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर मयूर सज्ज झालाय, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी दर्शवली होती. तर यावेळेस पुन्हा एकदा त्याला आणलं गेलंय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच या ठिकाणी ओव्हर आणि पहिल्या ओव्हरची सुरुवात करेल मयूर. विचार केला तर अगदी आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी सुरुवात करेल आणि अजिंक्य पहिला चेंडू या ठिकाणी फेस करेल. पाहूया कशा पद्धतीने अजिंक्य खेळेल. अजिंक्यला जर विचार केला तर अनुभव आहे खूप साऱ्या स्पर्धेमध्ये. जर पाहिलं तर अजिंक्यचं नाव आपल्याला पाहायला मिळते. लेदर क्रिकेट असो, खास करून जर पाहिलं तर DC संघाकडून आपण त्याला बऱ्याच वेळा खेळताना पाहिलंय. आज मात्र आपल्या समाजाच्या संघासाठी इथून मात्र अजिंक्य सुरुवात करेल. कशी सुरुवात करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथून पाहतोय मयूर पहिला चेंडू या ठिकाणी दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईन. पहिला चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, याला हलक्या हाताने पिक केला. आपण पाहतोय सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाते आणि सुरुवात मी म्हणेन चांगली केली, कारण की प्रत्येक बॅट्समनची सुरुवात एक रनाने करण्याची नक्कीच नेहमीच ही आवड असते आणि ही देखील आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी की सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाज मिस्टर विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅक इथे मात्र दर्शवतोय बडा धमाका. नक्कीच इनफिल्डच्या वरून खेळलाय. लॉंग डिस्टन्स चेस करताना दोन क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवू शकले नाही. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय चौकार, 4 धावा. बॅट मधून फटका येतोय ऑन साइड रिझनला. चांगली इथे मात्र 2 धावांचे प्रयत्न आहेत. जर पैकी अचूक असती तर नक्कीच अजिंक्य डेंजर एंडला धावला होता. त्याला इथे विकेट नक्कीच मिळाला असता. मयूर या गोलंदाजाला आपल्या संघासाठी विकेट मिळवता आला असता, परंतु थोडीशी फेकी खराब राहिली आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथे 2 धावा कंप्लीट केले. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू, या चेंडूवर रन्स येणार नाही. डॉट चेंडू आलाय. तुम्ही जर पाहिलं तर चेंडू क्रमांक आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट केले गेले. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथून जर पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु नजर नक्कीच राहिली नाही चेंडूवर आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर चेंडूला इथे खेळता आलेला नाही. रिव्हर्स फटका, डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू लगातार डॉट आले. पहिला 3 चेंडूचा जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये 7 धावा आल्या होत्या. यावेळेस अगदी बॉडीला बेंड केलं आणि सुरेख फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी येतोय षटकार.
पुन्हा एकदा यावेळेस बॅट फिरवली होती, परंतु आपण पाहतोय चेंडू ज्या पद्धतीने आला बॅटवर प्रॉपरली फटका राहिला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. इथून सिंगल रन्सने धावसंख्या 1 ने वाढेल. 20 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर झाल्या आहेत. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि गोलंदाजी करताना 2 गोलंदाज, एका बाजूला मयूर आणि दुसऱ्या बाजूला रोहित. आतापर्यंत कुठलाही रन्स एक्स्ट्रा मध्ये मोजलेला नाहीये. खोलवड्याचा चेंडू आहे, चांगला चेंडूला इथे मात्र परिवर्तन केले सिंगल रन्स मध्ये आणि सिंगलच्या मदतीने इथे मात्र ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 21 रन्स 21 धावा या स्कोर कार्डवर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज नवनीतला इथे मात्र परिचित केलंय. बघूया नवनीत आला गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी विशाल आणि अजिंक्य ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत आपण पाहू शकतायत. एक चांगली पार्टनरशिप साठी इथे मात्र प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 21 धावा या जमवल्या गेल्या दोघांच्या बॅट मधून. रिव्हर्स स्वीप सक्सेस होतोय आणि या चेंडूवर मिळतील 4 धावा. चौकार येतोय आणि या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली होत आहेत 25 धावा. चौकाराने धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावांवर पोहोचले. चांगली फटकेबाजी नक्कीच विशालच्या बॅट मधून. अगदी सुरुवात ज्या पद्धतीने केली विशालने, आतापर्यंत विशालची फलंदाजीचा जर विचार केला तर 2 चौकार 1 षटकार. इथून मात्र पुन्हा एकदा उडवलाय चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये जातोय षटकार 6 धावा. जर म्हटलं तर नक्कीच क्रेज आहे या टेनिस क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसेच अंबाला आपल्याला पाहायला मिळते. इथून पाहिलं तर समोरच्या दिशेने चेंडूला नक्कीच पाठवलंय. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर काय तर 4 धावांमध्ये चौकार येते. या 4 धावांनी एकंदरीत धावांचा विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या आता मात्र वेगाने वाढत आहेत. कारण की धावसंख्या होत आहेत ती म्हणजेच 35 धावा 35 रन्स. 2 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्या आहेत. 1 षटकार 1 चौकार. खेळ आतापर्यंत या ओव्हर मधला कंप्लीट झालाय. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजांनी. पुन्हा एकदा विशाल, पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडूला, परंतु यावेळेस अप्रतिम कॅच
विशालची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. खेळी खूप सुंदर होती, फटका खूप सुंदर होता, परंतु त्याहूनही सुंदर आपल्याला कॅच पाहायला मिळाला. सरळ हातामध्ये जाऊन थांबला गेला आणि यावेळेस जर पाहिलं तर विशालचं विकेट पडतो. विशालची खेळी आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकार अशा एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 28 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली विशालकडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण पांगरे आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा गावदेवी हा नाव आपल्याला नक्कीच पालघरमध्ये येतो तेव्हा किरण पांगरे आपल्याला पाहायला मिळते. खैरा फाटक खैराफाडा या संघाकडून नक्कीच नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला फलंदाज चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. परंतु बघूया यावेळेस संघासाठी आपल्याला खेळावं लागेल, आपल्या समाजाच्या संघासाठी. हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. आपण पाहतोय 2 चेंडू लगातार वाईट टाकले जात आहेत. इथून आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा किरण यांनी, परंतु यावेळेस चेंडूला पकडलं, कॅच घेतला आणि आणखीन एक विकेट मिळवून दिला आपल्या संघासाठी. गडी बाद होतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुजित कोय मैदानाच्या आतमध्ये गेलाय. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कारण की विचार केला तर 2 गडी बाद झाले आहेत, ज्यामध्ये एका बाजूला विशाल चांगली बॅटिंग करत होता, त्यानंतर किरण आला, किरण देखील बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका मारायचा विचार केला होता, परंतु अंतर जो आहे तो नक्कीच घेऊ शकला नाही. इथून जर पाहिलं तर चेंडूवर रन्स घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु थांबवलंय अजिंक्यने, त्याला थांबवलं गेलं. यावर रन्स येणार नाहीये, डॉट चेंडू येतोय. साठी 7 रन्स ऑन दी बोर्ड, 37 धावा झाल्यात आतापर्यंत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत, उर्वरित 3 षटक अजूनही बाकी आहेत.
इथून जर पाहिलं तर षटकार लगावला जातोय. चांगला फटका पाहायला मिळाला अगदी अजिंक्यच्या बॅट मधून, कारण की ओपनिंग साठी आलाय, ओपनिंग साठी फलंदाज म्हणून जाणला जातोय आणि त्यासाठी जर पाहिलं तर चांगले प्रयत्न आहेत आपल्या संघासाठी. गत वर्षीचा फायनलिस्ट संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातोय आणि त्या संघाकडून अपेक्षा असतील आपल्या संघाच्या ऑनरला, ज्या पद्धतीने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरवला गेलाय. इथून रोहित गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिल्याच चेंडूवर षटकार आल्यानंतर आता मात्र बघूया कमबॅक करावा लागणार आहे. परंतु यावेळेस कमबॅक कसा केलाय तर अजिंक्यची घेतलं विकेट, अगदी मधली फळी उडवली गेली आणि फर्निचर डिस्टर्ब म्हणताना मी म्हणेन नक्कीच अजिंक्य ज्याने प्रॉपरली कनेक्शन झाला नाही, सरळ यष्टनवर चेंडू आदळलाय आणि एक मोठी सफलता मिळवली जाते ती म्हणजेच रोहित या गोलंदाजाकडून. चांगलं कमबॅक. मी म्हणेन घुटना टेक तमाशा देख, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय सुजितच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरवर टप्प्याचा चेंडू आहे, योग्य दिशा दिली त्या चेंडूला, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच थोडस लेझी होता, जाणीव आहे लेझी क्रिकेट या ठिकाणी, लेझी फिल्डिंग थोडीशी पाहायला मिळाली, परंतु त्यावर पुरेपूर फायदा घेतला गेला दोन फलंदाजांकडून. इथून जर पाहिलं तर या ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 कंप्लीट होत आहेत आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजेच अब तक 56 रन.
सिंगल रन्स कंप्लीट केलं गेलं. कारण की जाणीव आहे, सुजितची बॅट चांगल्या पद्धतीने लागले. सुजित डावकरी हाताचा फलंदाज आहे आणि या मैदानावर ऍडव्हान्टेज म्हणून आपण पाहतोय अतिशय अनुकूल वातावरण डावकरी हाताच्या फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की याचा फायदा देखील सुजितने उचललाय. सुजितच्या बॅटमधून जो षटकार आला होता, एक सुरेख फटका पाहायला मिळाला होता. अगदी रोडवर चांगला फटका पाहायला मिळाला. परंतु आता मात्र आपण पाहतोय या षटकातील अजूनही 4 चेंडूचा आणि उर्वरित विचार केला इनिंगचा तर 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील? 10 चेंडूमध्ये 20 जरी धावा बनवल्या तरी 80-86 धावा नक्कीच बनवू शकतात. परंतु बघूया, इथून गोलंदाजांना कमबॅक करावा लागेल. गोलंदाजाचं जर कमबॅक चांगलं झालं तर या 10 चेंडूवर एकंदरीत 5 ते 8 धावा गेल्या तर एक आपल्या संघासाठी टफ फाईट असं आव्हान असेल. पुन्हा एकदा चांगले चेंडू नक्कीच मी म्हणेन पडल्यानंतर थोडासा गती पकडतोय चेंडू. खांद्यांचा पुरेपूर उपयोग केला जातोय मयूरच्या या गोलंदाजीतून आणि नक्कीच या चेंडूला डॉट मध्ये परिवर्तन करण्याची क्षमता या चेंडूवर ठेवली गेली. मयूर यांनी खूप चांगली गोलंदाजी साकारली गेली. इथून पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू असणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा तोच चित्र आपण पाहतोय. सुजितला थांबवण्याचं काम इथे मात्र मयूर करतोय. जाणीव आहे सुजित एक चांगला खेळाडू आहे, चांगला बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. डावकरी हाताचा फलंदाज अगदी त्याच्या बॅट मधून मोठा फटका आलेला होता, परंतु त्याच्याच विरोधात मी चांगली गोलंदाजी करून दाखवीन हेच मात्र मयूरचं धाडस आपल्याला पाहायला मिळतंय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलाय. यावेळेस पाहतील आपण पुढचा चेंडू. यावेळेस जर पाहिलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय आणि इथून मात्र सिग्नल येतोय SOUT आउट.
उमेश आलाय गोलंदाजीसाठी. अगदी शेवटच्या षटक असणार आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज असेल. एका बाजूला मिस्टर आशिष तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर पॅडी. इथे मात्र आशिषचा हा फटका पाहायला मिळतोय. अगदी सुरेख चेंडूला वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर जबरदस्त फटका सजवला. नक्की ज्या अर्थी म्हणतात ना, ह्या ठिकाणी जर पाहिलं चेंडूची वाट पाहिली आणि त्यानंतर चेंडूची वाट लावली, मी म्हणेन तशाच पद्धतीचा चेंडू खेळला आशिष. थोडासा स्लोवर मारा होता, परंतु यावेळेस चांगला फटका येताना, षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या 63 रन्स ऑन द बोर्ड. 63 ऑन द बोर्ड लागले गेले आहेत. एकदा आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र थोडस चान्सेस होता झेल बनवता आला असता, परंतु 2 क्षेत्ररक्षक अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर हा झेल बनवता आला नाही आहे. आशिष यांनी जर 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर सिंधुदुर्ग या संघाच्या मालकाकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज येणार आहे. पण जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी नक्कीच वाचवले गेलेत. फटका चांगला होता, परंतु यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे दाद मागितले आणि पंचांनी दाद इथे मात्र नक्कीच धरून ठेवली. इथे मात्र आपण पाहतोय बाद होते. फलंदाज रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. या चेंडूवर येतोय 6 धावा आणि मला ज्या कामगिरीसाठी पाठवलंय ती कामगिरी मी चोखपणे पार पाडीन असेच मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये तयार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशी आतिश ऑन फायर येतोय षटकार. आपण पाहतोय हा चेंडू पंच दर्शवतायत. येस, वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजले जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 72 रन्स. 72 धावा झाल्या. देखील चांगला चेंडू म्हणेन. अप्रतिम एक चेंडूवर मोठा फटका मारल्यानंतर आपण पाहतोय हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. म्हणजेच इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा. 72 रन्स. आतापर्यंत 72 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू पाहिला जाईल. एस, इट इज अ वाईट चेंडू. अतिरिक्त धाव या ठिकाणी येते. 73 रन्स ऑन द बोर्ड. 73 धावा झाल्यात.
इथून मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवर देखील आलाय षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आतिशच्या बॅट मधून आशिषने मारली. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 80 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. चांगली फटकेबाजी दर्शवली गेली आणि यावेळेस जर पाहिलं तर या ओव्हर मधून तब्बल धावा जर पाहिल्या गेल्या तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत 22 धावांचं थोडस महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं. चला दोन संघाची क्रमवारी या आपण. एका बाजूला संघ पुरंदर आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल तो म्हणजेच तोरणा संघ. दोन्ही संघाची क्रमवारी या लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत. पहिला सेमीफायनलचा सामना मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर लगेचच दुसरा सेमीफायनलचा सामना. आजच्या दिवसातील जो संघ दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या दिवसातील हे दोन संघ आपण पाहतोय. एका बाजूला पुरंदर दुसऱ्या बाजूला तोरणा. तर 79 रन्स या ठिकाणी जमवले गेले आणि 80 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. प्रथमेश आपण देखील व्हायचं आहे. प्रथमेश या. ओव्हर स्टेप आहे. येत असताना आपल्याला पाहायला मिळेल नवनीत आणि रोहित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते.
तर दुसऱ्या बाजूला किशोर कदम के आपल्याला पाहायला मिळेल, ज्या अर्थी आपण त्यांना पाहतो. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं. आज मात्र स्वतः इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी थांबवलं गेलं. टॉस आपण करून घेऊयात. टॉस साठी आपण कॉइन येस या आपण लगेच टॉस करणार आहोत. दोन संघाचे कर्णधार आलेले आहेत. इथून जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू आहे. इथे रिव्हर्स स्वीप खेळलाय आणि दर्जेदार हा चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूवर येतोय 4 धावा. फटका सुरेख होता. यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. संघासाठी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू टाकला, आउटसाइड ऑफस्टिक आणि वाईट यॉर्कर ज्या चेंडूला म्हटलं जातं तोच चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. तर या जाऊया आपण टॉस कडे. टॉसचं कॉइन यस आहे. इथे आपण टॉस करून घेणार आहोत. तर या सुयोग दादा या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन संघाचे पहिला सेमीफायनल, ज्यामध्ये आपल्याला फायनलिस्ट टीम भेटणार आहे. कोणता संघ फायनल मध्ये जाईल, दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईन. एका बाजूला तोरणा संघ आहे, दुसऱ्या बाजूला पुरंदर संघ. कालच्या दिवसात खूप चांगले खेळले, परंतु आज दिवस वेगळा आहे आणि मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय पुरंदर संघ म्हणजे प्रथमेश नाणेफेक जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे? डिसिजन थोड्याच वेळात आम्ही सांगू. कालचा दिवस आजचा दिवस आपण पाहणार आहोत. इन गोईंग मॅच आहे, त्यामुळे दोन्ही संघाला शुभेच्छा देणार आहेत. पहिला सेमीफायनलचा हा राऊंड असणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मॅच सुरू आहे. खूप चांगलं पाहायला मिळतंय. पहिलं षटक हाताळलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर आपल्याला पाहायला मिळते पहिलं षटक अजूनही ऑन आहे. आपण पाहतोय शेवटचा चेंडू इथून जर पाहिलं तर चौकार येतोय. आणखीन एक अनाउन्समेंट येते. विकेटची हॅट्रिक जो कोणी खेळाडू साध्य करेल तर आमचे अंपायर म्हणजे पिंटू सर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज, 1000 रुपयाचा कॅश प्राइज. थोडंसं शेअर मार्केट वाढवलेलं आहे, नक्कीच आपण पाहू शकता. तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज येईल जर विकेटची हॅट्रिक कोणी घेतायत. कारण की या मैदानावर जर पाहिलं तर या टुर्नामेंट मध्ये विकेटची हॅट्रिक अजूनही आलेली नाहीये. काल मेडन ओव्हर पाहायला मिळाले, मेडन विकेट 3 विकेट आज पाहायला मिळाले. काल 2 विकेट होते मेडन प्लस. परंतु यावेळेस आपण पाहतोय थोडीशी सफळ झाले, जागा बनवली. चेंडू जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण करतो मिस्टर विशाल होता आणि चांगले क्षेत्ररक्षण करून चेंडूला अडवलं गेला. चेंडूवर मिळतील तब्बल 1च धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 हाताळताना मराठा प्रीमियर लीग आपण अनुभवतोय, पाहतोय. यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच चेंडूला राईज केलं थोडस. ज्या पद्धतीने ऍक्शन पाहतोय आपण मयूरची, थोडीशी ऍक्शन वेगळी आहे. टाकण्याची शैली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच शैलीमुळे जर पाहिलं तर थोडस गुडलँड स्पॉट्सवर चेंडूला
पिचिंग केली आणि थेट चेंडू जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. चांगली लेंथ लाईन मी वापरली जाते असं म्हणेन. ते पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला पण तो यावेळेस आपण पाहतोय थांबवू शकणार नाही विशाल. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द रूप येतोय चौकार. 4 धावा. धावा बनवल्या. नॉट आउट केली राहिली होती त्यांची. इथून पाहतोय चेंडू हवेत आहे. चान्स आहे इथे मात्र झेल टिपण्याचा. परंतु 1 टाइम 2nd टाइम या ठिकाणी नक्कीच अटेम्प्ट करतोय आणि सफलता मिळवून देतोय तो म्हणजे गोलंदाज मयूर याला. केलेत आणि एक विकेट देखील गमावलाय. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू हवेत होता परंतु चेंडूवर प्रॉपरली क्षेत्ररक्षक कोणी पोहोचू शकला नाहीये आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर या चेंडूवर मिळतील तब्बल 1 धाव. धावसंख्या 1 ने मिळेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 19 धावा. 19 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आहे. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 80 धावांचं लक्ष ठेवला गेलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु यावेळेस आपण पाहतोय चेंडूवर प्रॉपरली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आला नाहीये आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर ओव्हरची वेळ समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजे 26 धावा. पर्यंत हा वाईटचा इशारा आलाय. संतोष सर आपल्याला पाहायला मिळतोय आज अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्याकडून इशारा येताना अतिरिक्त धावाचा. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 21 रन्स 21 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस महेश आणि रोहित
नवनीत आणि आपण पाहतोय महेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय कारण की छोटे एरिया आहे आणि जाणीव आहे जर क्रॉस बॅटने खेळला तर आपल्याला तितका फायदा होऊ शकतोय आणि हीच बाब लक्षात घेऊन हा फटका सजवला. चेंडू निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. 6 धावांनी धावसंख्या इथे मात्र फ्लाय होईल. धावसंख्या होतील 27 धावा स्कोर कार्डवर. इथून आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इथे व्हाईटचा इशारा आलाय पंचांकडून. व्हाईट +1 अशा 2 धावा येतील. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोर कार्डवर आता मात्र 29 धावा. इथून संयम ठेवावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. जरी 80 धावा एकच चेंडू झालाय अजून 5 चेंडू बाकी आहेत. जरी आपल्याकडे बँक बॅलन्स आहे तरी पण खर्चीकरण तेवढीच करावी लागणार आहे कारण की समोरचा संघ देखील तितकाच तुल्यवान आहे. इथून पाहतोय आपण थोडासा लेग कट करण्याचा प्रयत्न केला. अगदी योग्य विचार असेल गोलंदाजाच्या मनात कारण की शक्तीपेक्षा युक्ती आपल्याला जास्त वापरावी लागणार आहे आणि तेच कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज चांगल्या अचूक टप्प्यावर लेंथ लाईन वर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथून पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा मिस टाइम आहे कारण की चेंडू थोडासा लेग कटर होता आणि आशिषला जाणलं की इथून मला हा कॅच इझिली डन होईल म्हणून स्वतः या चेंडूवर आशिष धावत गेला आणि त्यानंतर पाहिलं तर विकेट देखील मिळवलाय. तर या ठिकाणी आपण पाहतोय मिस्टर महेश बॅक टू द डगआउटला जाताना धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाईल ती म्हणजेच 29 धावा. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मराठा प्रीमियर लीग पर्व 3 आपण अनुभवतोय. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू उर्वरित अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. इथून मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅटने मारायचा होता. 2 फलंदाज एकाच ट्रॅकवर उभे आहेत आणि त्याचा भरपूर फायदा घेतला आहे. ही चुकी केली परंतु कोणता फलंदाज बाद झालाय हे देखील डिस्कस करणं अजूनही बाकी आहे. पंच दर्शवतील नक्की कोणता फलंदाज बाद झालाय. नवनीतला माघारी जावं लागेल की मयूरला माघारी जावं लागेल हे मात्र पंच ठरवतील. यावेळेस विचार चालू आहे दोन्ही पंचांच्या मनामध्ये की नक्की काय घडलंय आणि पंच एकत्रित येतील. जो काही डिसिजन असेल तो या ठिकाणी तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. यस आपण पाहतोय सरळ निघून गेलाय तो म्हणजेच मयूर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो बाद झालाय. हा चेंडू वाईड होता त्यामुळे एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथून जर पाहिलं तर विकेट देखील मिळवलाय. तीन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. गेला 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 हे तुझा पडदा सुटला. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. चला फलंदाज थोडी घाई करा प्लीज विनंती असेल. अजूनही आपल्याला 3 सामने यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत.
ज्यामध्ये 2 सेमी आणि एक फायनल. म्हणजे इथून जर विचार केला तर टायमिंग आपण पाहतोय 3:15 वाजलेले आहेत, त्यामुळे थोडीशी घाई करावी लागणार आहे. इथून पाहतोय आपण आल्या आल्या एक जबरदस्त हिट लगावतोय, या चेंडूवर मारतोय षटकार. 6 धावा मिस्टर नवनीतच्या बॅट मधून येतोय 6 धावा. आतापर्यंत तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक्स्ट्रा रन्स जास्तीत जास्त बहाल होताना आपल्याला इथे मात्र पाहतोय आपण रिव्हर्स फिरले होते आणि परफेक्ट यॉर्कर चेंडू या ठिकाणी टाकण्यामध्ये सक्षम झाले आणि विकेट मिळवतोय. तो म्हणजे सर्वाधिक महागडा विकेट असेल, कारण की नवनीतचा विकेट खूप अपेक्षित होता. या आधी देखील नवनीतच्या विकेटसाठी पाहिलं होतं, परंतु यावेळेस सुजितने ते विकेट मिळवून दिला आहे. हरलेला सामना जिंकून जाऊया सामन्याची विनर. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल मिस्टर मिथुन. मिथुन याला पाहावं लागेल, पहिला चेंडू फेस करेल आणि शेवटचा चेंडू असेल सुजित याचा. इथे मात्र आपण पाहतोय थोडासा बाहेर चेंडूला पिचिंग केली, बाहेरच्या दिशेने काढला गेला चेंडू. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय, म्हणजे 18 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावा या स्कोर कार्ड वर लागले जात आहेत, त्या म्हणजेच 36 रन, 36 धावा. पंडित त्याडी पाहायला मिळेल, गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आता मात्र 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू इथे मात्र चेंडू या ठिकाणी पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. आतापर्यंत जर विचार केला आपल्या इंडिया टीमचा तर नक्कीच आताच न्यूज आहे, 2 विकेट बाद केले आहेत पाकिस्तान संघाचे आणि 47 धावा झाल्या आहेत. इथून मात्र पाहतोय विकेटचा चान्सेस आहे मयूर खाली आणि मयूरच्या हातून सुटतोय हा चेंडू. पण नक्कीच थोडस सॉरी सांगितलं असेल पॅडीला, परंतु गोलंदाजाला साथ हवी असते क्षेत्ररक्षकाची. इझी झेल होता, पण हा झेल कुठेतरी सुटला गेला, लक्ष नव्हतं थोडस, नक्कीच मी म्हणेन. इथून पाहतो फटका तर चांगला आहे, पुन्हा एकदा ओहो किशोर कदम, चांगला झेल, हा दुसरा झेल आहे आणि नक्कीच 2 विकेट ज्या पद्धतीने कॅच घेऊन मिळवल्यात महत्वाचे आहेत.
तर आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्ड वर 39 धावा आणि इंडिया टीमचा स्कोर जर पाहिला तर 47 धावा. 10 ओव्हर कंप्लीट झाले आहेत, 2 विकेट मिळवले आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय या मैदानामध्ये 39 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय पंढरीनाथ आलाय पॅडी, ज्याने 3 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत आणि अजूनही 3 चेंडू हाताळायचे आहेत या ओव्हर मधले. प्रत्येकाच्या जर्सीवर आपल्या आईचं नाव, मातृचं नाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. यावेळेस पुढचा चेंडू असेल. बॅट मध्ये होता हा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 फिल्डर एफर्ट्स दाखवतील, परंतु ही एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीची एफर्ट्स दाखवली गेली. नक्कीच त्या ठिकाणी अजिंक्य होता, चांगली एफर्ट नक्कीच दर्शवली गेली. अगदी 2 धावा सहजरीतीने पूर्ण केल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय 5वा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस अगदी पायांच्या मधोमध चेंडू पाहायला गेला. या चेंडूवर कुठलीही धाव येणार नाहीये. आणखीन एक डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा लोअर व्होल्टेज चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि 2 धाव देखील पूर्ण करतायत. पैकी थोडीशी खराब होती, परंतु यावर 2 धावा सहजरित्याने टिपल्या गेल्या. या दुहेरी धावांची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 43 धावा, 43 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 37 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वर सुजितला आणलं गेलंय. मागचे षटक देखील सुजितने हाताळलं होतं. जास्त चेंडू टाकण्याचा पराक्रम केला होता, परंतु गोलंदाजी देखील चांगली टाकली होती. इथून मात्र पाहतोय पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू. स्वतः सुजित जातोय चेंडूवर, कुठलीही चुकी करणार नाहीये. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवतोय गडी बाद. चेंडू हलक्या हाताने थोडासा फिरवला गेला. जाणीव आहे लेग ब्रेक. हा थोडासा चेंडू जेव्हा लेग ब्रेक होतो तेव्हा फलंदाजाला खेळताना कुठेतरी अडथळा निर्माण होतो. तोच अडथळा तयार करायचं काम केलंय. पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडूला. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अगदी पायावर टाकला होता, परंतु ज्या प्रकारे फ्लिक केलाय चेंडूला, रिचचा उपयोग केला आणि चेंडूला सहा जीवनच्या प्रत्येक षटकारासाठी अब्बू यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सुनो, एक अच्छी इंश्योरेंस पॉलिसी. धावसंख्या स्कोर कार्ड वर आतापर्यंत 49 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर
जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता असेल. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु चुकला गेला. कुठलीही रन्स येणार नाहीये. चेंडूचा खेळ आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू झालेत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने हा देखील चेंडू डॉट होतोय. 2 चेंडू लगातार डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून चेंडू हवेत आहे तिथे अजिंक्य कुठलीही चुकी करणार नाहीये. जज करतोय आणि झेल देखील चांगला टिपला गेलाय. विकेटचं होईल पतन. ओव्हरची होते समाप्ती. इथे जर पाहिलं तर 5 षटक कंप्लीट झालेत आणि धावसंख्या धावफलकावर 49 धावा. इथून 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. पाहायला मिळतोय शेवटचा आणि अंतिम षटक असणार आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 31 धावांची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर मोठा आघात करण्याचा प्रयत्न होता परंतु सहजासहजी फटके मारता येणार नाहीये पॅडूच्या विरोधात. कारण की ज्या पद्धतीने लेफ्टम गोलंदाज आहे एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मधून आता मात्र काम करताना ओहो सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू वर कुठली रन्स सिंगल रन्स या ठिकाणी आकारली गेली. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 50 धावा. 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूचा जर विचार केला तर 4 चेंडू आणि 30 धावा. पुन्हा एकदा कोल्हे टप्प्याचा चेंडू आहे. स्वतः पॅडी जातोय चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत फक्त 1च धाव. 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 3 चेंडू मागे. यानंतर लगेचच पहिला सेमीफायनलचा सामना ज्यामधून आपल्याला एक फायनलिस्ट टीम नक्कीच पाहायला मिळणार आहे. त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना असणार आहे. इथून आपण पाहतोय चेंडूला हवेत आहे. किशोर कदम त्या ठिकाणी चेंडूला जज करतोय. झेल देखील मिळवतोय. आणखीन एक गडी मिळवून देण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. औपचारिकता असेल. आता मात्र आपण पाहतोय ज्या पद्धतीने विकेट गेले प्रयत्न केले होते नवनीत यांनी. ज्या पद्धतीने नवनीत खेळला होता 2 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर रोहितची देखील बॅटिंग आपण पाहिली ज्याने 3 चौकार मारले परंतु त्यानंतर एकही बॅट्समन असं झाला नाहीये. फक्त जीवन हा एक फलंदाजाने 1 षटकार आपल्या संघासाठी खेळून दाखवला. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल डॉट चेंडू येताना. नवीन फलंदाज आहे परंतु यावेळेस शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. एक चेंडू मागे धावसंख्येचा जर विचार केला तर अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. इथून सामना जिंकेल तो म्हणजेच राजगड संघ सामना जिंकला जातोय आणि क्वालिफाय होतोय तो म्हणजेच सेमीफायनल मध्ये.